नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक प्रेम खाजबागे, जे अध्यक्ष आहेत सावित्री ज्योती विचार मंच यांचे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सर, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. सर, मला सांगा की सामाजिक क्षेत्रात काम करत असताना नेमकं सामाजिक जाणीव असणे म्हणजे नेमकं काय? सामाजिक जाणीव आणि सामाजिक भान या बऱ्याच वेळा एकाच अर्थाने पकडल्या जातात आणि नाही म्हटलं तरी त्यांचा अर्थही एकाच रूपाने जर घेतला तर सारखाच आहे. सामाजिक भान असणं म्हणजे ज्या देशामध्ये आपण राहतो, ज्या समाजामध्ये आपण राहतो, त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं. मग त्याला तुम्ही समाज सुधारणा म्हणा किंवा समाज उपयोगी काहीतरी काम करणे म्हणा. उदाहरण जर द्यायचं झालं की आता ग्लोबल वॉर्मिंग आपण नेहमी म्हणतो, तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्याला समस्या काय, तर पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. अंटार्क्टिकासारख्या प्रदेशामध्ये जिथे मोठमोठे बर्फाचे प्रदेश आहेत, डोंगर आहेत, तर ते डोंगर आज वितळत आहेत. तर मग ग्रीन हाऊस गॅस काय आहे ही संकल्पना, याच्यातनं जे सुशिक्षित लोक जे आहेत ते जंगलांचं जे प्रमाण कमी झालेलं आहे, तर ते जंगलांचं प्रमाण कमी होतं आहे ते मानवी हस्तक्षेपामुळे. आणि मग हे हस्तक्षेप वाढल्यामुळे जी काय नॅचरल डायव्हर्सिटी आहे तिला कुठेतरी एक त्याचा त्रास होतो आहे आणि त्या त्रासामुळे पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी होती आहे. तर याचा समतोल राखण्यासाठी आपण वृक्षारोपण केलं पाहिजे. हा झाला एक सामाजिक जाणीव किंवा सामाजिक भानाचा भाग. मला एक असा प्रश्न या ठिकाणी विचारावासा वाटतो की सामाजिक क्षेत्रात आपण कसे वळलात? आपण प्राध्यापक आहात, शिक्षक पेशा असताना देखील सामाजिक क्षेत्रात उतरण्याचं नेमकं कारण काय? याच्यामध्ये थोडी स्वतःची प्रशंसा पण होईल. लहानपणापासून मला अनेक गोष्टींचे प्रश्न पडायचे. काही प्रश्नांचे उत्तरं मला समाधानकारक न मिळणे किंवा काही प्रश्नांची उत्तरं मिळणेच नाही, याच्यामुळे माझी चिकित्सक वृत्तीसुद्धा वाढत गेली. आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असताना 2002-03मध्ये पुण्यामध्ये भांडारकर इन्स्टिट्यूट संभाजी ब्रिगेडनी फोडलं होतं. आणि तो काळ माझा उमेदीचा काळ होता, कारण फुले शाहू आंबेडकर साहित्य मी वाचायला लागलो होतो. आणि मी ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेत होतो ती संस्था राजर्षी सत्यशोधक शाहू महाराजांनी स्थापन केलेली होती. आणि तिथे 1-2 बहुजन समाजातले जे शिक्षक होते त्या शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीमध्ये मला कुठेतरी एक प्रकारचं स्पिरिट जाणवायचं आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या व्याख्यानाकडे, त्यांच्या अध्यापनाकडे ओढला जायचो. आणि निमित्त झालं की संभाजी ब्रिगेडनी जी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाली होती त्याचा प्रतिशोध म्हणून भांडारकर इन्स्टिट्यूट फोडलं होतं. आणि मग भांडारकर इन्स्टिट्यूट मी नेहमी ते डोळ्यांनी बघायचो पुण्यामध्ये वास्तव्यास असताना. मग भांडारकर इन्स्टिट्यूटने असं काय केलं या सगळ्या गोष्टींची शोध घेणे. हळूहळू फुलेवाड्याकडे वळलो, कारण ज्या फुलेवाड्यातनं आज शिक्षण मिळतं आहे, ज्या फुलेवाड्याला किंवा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलं आणि संविधानाच्या चौकटीमध्ये महात्मा फुलेंचे जे काही भविष्यातील भारताचे जे काही स्वप्न होते, ज्याच्यामध्ये शैक्षणिक भारत असेल, सामाजिक भारत असेल किंवा धार्मिक भारत असेल किंवा इथल्या सामाजिक व्यवस्थेबद्दल जी काही अपेक्षा महात्मा फुलेंनी त्यांच्या जीवनकाळामध्ये केली होती, त्यांच्या क्रांतिकारक विचारांमधनं जे बाबासाहेबांना जी प्रेरणा मिळाली, त्याच्या अर्थाने जे भारताचं संविधान तयार झालं. आणि त्या संविधानाच्या माध्यमातून संविधानाला बदनामी का केली जाते, कारण भांडारकर इन्स्टिट्यूट फोडण्याच्या अगोदर मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो त्या कॉलेजमध्ये 31 डिसेंबरला भीमा कोरेगावला काही विचित्र लोक येतात आणि इंग्रजांची पूजा करतात, असे 1-2 संघटनांचे पदाधिकारी आमच्या कॉलेजमध्ये येऊन विद्यार्थ्यांना चुकीचं मार्गदर्शन करत होते. आणि बरेचसे विद्यार्थी त्या चुकीच्या मार्गदर्शनाला बळी पडत होते. आणि ते सगळं भीमा कोरेगावला बाबा इंग्रजांना नमस्कार करायला किंवा इंग्रजांची वाहवाही करायला एक विशिष्ट समाज जातो, असं चुकीचं प्रसार त्या माध्यमातून तिथे ते करत होते. आणि आता जे भीमा कोरेगावचं जे प्रकरण काही वर्षामध्ये घडलं, माझा हा अंदाज आहे आणि मी ठामपणे सांगू शकतो की हे जे कटकारस्थान आहे हे अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये सुरू होतं. मला संस्थेचं नाव किंवा संस्थेच्या अध्यक्षांचं नाव घेण्याची गरज नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्र त्या संस्थेला ज्यांनी ते घडवून आणलं त्यांना परिचित आहेत. परंतु मग त्या गोष्टींमुळे माझी उत्सुकता वाढायची आणि तिथून माझे पाय भीमा कोरेगावला वळालेत. तिथे मी जे बघितलं त्याच्याशी निगडीत साहित्य वाचलं
आणि साहित्य वाचल्यानंतर, बाबासाहेबांची पुस्तकं वाचल्यानंतर खरा इतिहास माझ्यासमोर आला. जर मी ते वाचलं नसतं तर कदाचित जे त्या प्रलोभनाला किंवा चुकीच्या मार्गदर्शनाला बळी पडलेत, कदाचित त्यातला मी सुद्धा एक राहिलो असतो. आणि आमच्या ओबीसींचं वैशिष्ट्य आहे, आम्ही गुलामीही करतो तर फार प्रामाणिकपणे करतो. याची अनेक उदाहरणं या देशामध्ये आहेत. परंतु त्याच्यातनं मी त्याला बळी पडू शकलो नाही. आणि त्याच्यातनं मला प्रेरणा मिळाली की जर ज्या महापुरुषांमुळे हा भारत उभा आहे, त्याच्यामध्ये एक महापुरुषाचं नाव घेऊन चालणार नाही. अगदी तथागत महामानव जे सर्वोत्तम भूमिपुत्र आहे या देशाचे, तथागत महामानव गौतम बुद्धांपासून तर बी.पी. मंडलांपर्यंत ही जी एक शृंखला आहे SC ST OBC समाजाच्या समाज सुधारणेची, बलिदानाची, त्यागाची, संघर्षाची, त्याच्यातनं मग मी कुठेतरी त्याच्यामध्ये ओढला गेलो. माझ्या चिकित्सेला तिथं उत्तर मिळायला लागलीत की जी उत्तरं मला माझा धर्म देऊ शकत नव्हता, जी उत्तरं मला माझा समाज देऊ शकत नव्हता, जी उत्तरं मला माझ्या घरात नाही मिळत नव्हती. आणि तिथून मला त्याची उत्तरं मिळायला लागलीत. आणि मग तिथून मला सामाजिक प्रेरणा असेल किंवा सामाजिक चळवळ असेल किंवा समाजामध्ये आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. कारण ज्या कॅटेगरीतनं, ज्या प्रवर्गातनं मी येतो, त्या समाजाची लोकसंख्या 1931च्या जनगणनेनुसार 52% होती. निश्चितपणे आता बिहारची जनगणना झालेली आहे. बिहारमध्ये OBC हा 62-63% तिथे आकडेवारी ती समोर आलेली आहे. याचा अर्थ OBCची आकडेवारी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि OBC समाजावरच या देशाचं राजकारण चालतं, OBC समाजावरच समाजकारणसुद्धा चालतं. परंतु जर कॉन्ट्रास्ट जर बघितला तर OBC समाजाचं उच्च शिक्षणामध्ये प्रमाण कमी आहे. OBC समाजाचा कुठलाही राजकीय पक्ष नाही, OBC समाजाच्या कुठल्याही स्ट्रॉंग संघटना नाहीत. असतील परंतु त्याला राजाश्रय नाही. कारण या देशामध्ये लोकशाहीमध्ये काही संघटनांना अभय दिलं जातं, तर त्या संघटना पाहिजे तसं काम करून घेऊ शकतात. आणि ज्यांच्या कौशल्यावर हा देश उभा आहे, जर आपण OBCचं जर आता मी OBC प्रवर्गात नाही तो OBC म्हणजे काय, प्राध्यापक हरी नरके म्हणतात की ज्याच्या हाताला कौशल्य आहे तो म्हणजे OBC. मग आमचा कुणबी असेल, तेली असेल, आमचा कुंभार असेल किंवा माळी असेल, आमचा नाभिक समाज असेल, अलुतेदार बलुतेदार असेल, या सर्व OBC आणि मायक्रो OBCंच्या हातामध्ये काही ना काही कौशल्य आहे. आणि त्यांच्या कौशल्यावरच या देशातले स्थापत्यशास्त्र उभं आहे, कलाशास्त्र उभं आहे, या देशाची शेती उभी आहे. आपण खरंच एकदम सविस्तर जी मांडणी जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे. मला एक प्रश्न या ठिकाणी विचारावासा वाटतो. काळानुरूप परिस्थितीचा जो बदल होतो आहे याकडं आपण कसं बघता, काय सांगता? काळानुरूप समाजाच्या गरजा, समाजाचे प्रश्न हे बदलत असतात आणि त्याचं समाधान करण्याचं काम हे कायदे मंडळाकडे असतं. कारण आपण लोकशाही तत्त्व स्वीकारलेलं आहे, जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण भारताकडे बघतो. आणि त्या अनुषंगाने कुठलाही समाज असेल, म्हणजे अगदी सवर्ण समाजापासून तर SC ST आणि OBC सर्व समाज, प्रत्येक समाजाच्या गरजा वेगळ्या आहेत. काही समाजाने स्वतःमध्ये काळानुरूप बदल करून घेतलेले आहेत तर ते आज राज्य करत आहेत. परंतु दुर्दैव असं की बहुजन समाजाला त्यांची अजून ताकदच कळालेली नाही. एक प्रश्न असा उपस्थित होतो की बेरोजगारी आहे, सोबतच शेतकरी नैराश्यपोटी आत्महत्याचं प्रमाण देखील आपल्या जिल्ह्यात जास्त आहे. असं असताना शेतकऱ्यांसाठी व युवकांसाठी नैराश्यातून आत्महत्या करतायत अशा युवकांना आपण काय संदेश द्याल? शेतकऱ्यांना नेमकं काय सांगाल? शेती ही शेकडो हजारो वर्षापासून ही अस्थिर क्षेत्र आहे. पहिली गोष्ट नेहमी लक्षात घेतलं पाहिजे, हे अस्थिर क्षेत्र आहे. कारण पाऊस कसा होईल, थंडी कशी पडेल, रोगराई कशी राहील, हे काही मानवाच्या हातामध्ये नाही आहे. दिवाळीनंतरच या देशामध्ये, राज्यामध्ये दुष्काळाला सुरुवात होईल आणि शासन कदाचित ते डिक्लेअरही करेल. परंतु शेतीवर अवलंबून शेतकऱ्यांनी न राहता त्याला जोडधंदासुद्धा करावा. आमच्या विदर्भ वैधानिक महामंडळाला पाहिजे तसा निधी उपलब्ध नाही आहे. एक प्रकारचा पश्चिम महाराष्ट्राच्या प्रस्थापित नेत्यांनी विदर्भाला वसाहत म्हणूनच वापरलेलं आहे. हे आज कागदोपत्री स्पष्ट होऊ शकतं. तर सरांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी आपली भूमिका सावित्री ज्योती विचारमंचाची मांडलेली आहे आणि भविष्यकाळात व्याख्यानमाला देखील या ठिकाणी सुरू होणार असल्याची भावना देखील व्यक्त केली आहे. तर हे होते आपल्यासोबत प्राध्यापक प्रेम खासबागेजी. यासह यानंतर अशाच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा घडवून आणणार आहोत. नवराष्ट्र, दीपक मोरे, बुलढाणा.